नमस्कार. आज आपण एक अशा भन्नाट आणि झटपट उन्हाळी रेसिपीबद्दल बोलणार आहोत जी तुमची वेळेची मोठी बचत तर करेलच पण चवीलाही एकदम भारी असेल. उन्हाळ्यात ना स्वयंपाकघरात खूप वेळ उभं राहून जेवण बनवायचा आणि खायचाही अनेकदा कंटाळा येतो, होय ना? पण टेन्शन घेऊ नका, कारण आजचं हे एक्सप्लेनर तुम्हाला एक मस्त आणि स्मार्ट किचन हॅक सांगणार आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. उन्हाळ्याच्या दिवसात भूक मंदावणे ही अगदी घरचीच गोष्ट आहे, पण यावर एक भन्नाट उपाय आहे. आता मला सांगा, शिमला मिरची आणि टोमॅटो जर आपण न कापता असेच अखंड उकळले तर काय जादू होईल बरं? विचार करा. हाच तो कुतूहल वाढवणारा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. आता या रेसिपीचं सर्वात भारी वैशिष्ट्य म्हणजे ओरिजिनल क्रिएटरची ही 100% गॅरंटी. जे लोक सिमला मिरचीचं नाव काढलं तरी नाक मुरुडतात, ते सुद्धा ही चटणी बोटं चाटून खातील असा ठाम दावा इथे केलाय. म्हणजे बघा, फक्त भाज्या उकळण्याच्या एका साध्या ट्रिकमुळे अशा भाजीचा कायापालट होतो जी सहसा कोणाला आवरत नाही. कमाल आहे ना? आणि हो, स्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक कामं कशी मॅनेज करायची याचं हे उत्तम उदाहरण आहे. एकीकडे शिमला मिरची आणि टोमॅटो उकळत ठेवायचे, त्याच वेळेत डोशाचं बॅटर तयार करायचं आणि बॅटर भिजत असताना चक्क चटणीची फोडणी तयार करायची. म्हणजे वेळेचा अगदी पुरेपूर वापर. स्मार्ट कुकिंग दुसरं काय? आता वळूया पहिल्या टप्प्याकडे, आपला इन्स्टंट बॅटर बेस. यात आहेत पोहे, रवा आणि एक सिक्रेट घटक. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या घटकांचं अचूक प्रमाण. हे बघा, 1 वाटी धुतलेले पोहे, 1 वाटी रवा, 2 लहान कच्चे बटाटे आणि चवीपुरती 1 हिरवी मिरची. हे प्रमाण अगदी असंच ठेवायचंय, कारण या अचूक प्रमाणामुळेच तुमच्या डोशाच्या पिठाला तो परफेक्ट पोत मिळणार आहे. आता इथे एक मस्त किचन हॅक आहे, जे नक्की लक्षात ठेवा. कच्चे बटाटे मिक्सरमध्ये वाटताना त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब किंवा थोडंसं दही टाका. याने काय होतं तर बटाट्याचा रंग काळा किंवा लाल पडत नाही, ज्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. आणि बोनस म्हणजे पिठाला एक छानशी आंबटसर चवही येते. आहे की नाही स्मार्ट ट्रिक? बरं, आता हे सगळं एकत्र कसं करायचं? सोपं आहे. भिजवलेले पोहे मिरचीसोबत वाटून घ्या, रवा अर्धा ग्लास पाण्यासोबत वाटा आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे बटाटा लिंबाच्या रस्सासोबत वाटून घ्या, पाणी न घालता. नंतर हे तिन्ही घटक एकत्र करून छान एकजीव करा, म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत. शेवटी पाण्याचं प्रमाण जुळवून हे पीठ फक्त 5 मिनिटं भिजत ठेवा. 5च मिनिटं, तोवर रवा मस्त फुलून येईल. आता पुढचा टप्पा, कॅप्सिकम चटणी सिक्रेट. उकळलेल्या भाज्यांचं एकदम भारी रूपांतर. मघाशी आपण जो प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर इथे आहे. शिमला मिरची फक्त 5 मिनिटं उकळल्यामुळे तिचा तो उग्र आणि थोडासा कडवट वास पूर्णपणे गायब होतो. आणि यामुळेच ज्यांना शिमला मिरची अजिबात आवडत नाही, तेही ही चटणी आवडीने खातात. हेच या रेसिपीचं खरं रहस्य आहे. चटणी बनवण्यासाठी आता काय करायचे? तर उकळलेल्या टोमॅटोची साल काढा, शिमला मिरचीचे देठ आणि बिया काढून टाका आणि हे सर्व एका चॉपरमध्ये जाडसर वाटून घ्या. आपल्याला अगदी पावभाजीसारखा थोडा जाडसर पोत हवाय. आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची टिप. भाज्या उकळलेलं पाणी फेकून देऊ नका. ते तुम्ही झाडांना घालू शकता किंवा कणिक मळण्यासाठी वापरू शकता. द फ्लेवर बिल्डर्स. आता वेळ आली आहे या चटणीला एक खमंग आणि झणझणीत फोडणी देण्याची. इथे फोडणी देण्याची पद्धत थोडी वेगळी आणि रंजक आहे. 2 चमचे तेलात मोहरी, जिरे, पांढरे तीळ, भरपूर ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेले 2 कांदे घाला. आणि महत्त्वाची ट्रिक, कांदा घातल्या लगेचच त्यात मीठ टाका. यामुळे मीडियम हाय गॅसवर कांदा लवकर मऊ होतो. वेळ वाचवण्याची आणखी एक भारी युक्ती. आता मसाल्यांची वेळ. हळद, मस्त रंगासाठी बेडगी मिरची पावडर, चवीनुसार तिखट लाल मिरची पावडर आणि धने पावडर. पण थांबा, यात एक मास्टर स्ट्रोक आहे. तो म्हणजे अर्धा चमचा पावभाजी मसाला. हो, बरोबर ऐकलत. हा एकच मसाला या चटणीची चव कुठल्या कुठे घेऊन जातो. आता ही खमंग मसालेदार फोडणी त्या जाडसर वाटलेल्या भाज्यांमध्ये मिक्स करा. मीठ तपासा आणि वरून भरपूर कोथिंबीर घाला. बघा, आपली आंबट गोड, मसालेदार आणि एकदम भन्नाट चटणी तयार आहे. ही चटणी गरमागरम डोशांसोबत खायला अगदी परफेक्ट लागते. आता शेवटचा टप्पा, द ग्रँड फिनाले. आपले मऊ आणि जाळीदार डोसे तयार करण्याची वेळ. सहसा पीठ आंबवायला 1-2 तास तरी लागतातच, बरोबर? पण इथे आपण इन्स्टंट ॲक्टिव्हेशन वापरणार आहोत. पिठात थोडासा इनो आणि अगदी थोडं पाणी घातलं की पिठात लगेच हवा भरली जाते आणि डोशाला एकदम मस्त जाळी सुटते. तासनतास वाट बघण्याची अजिबात गरज नाही. फायनली डोसा तव्यावर कसा घालायचा ते बघूया.
तवा गरम करून त्याला छान तेल लावून घ्या. आपलं ॲक्टिवेट झालेलं पीठ एकाच दिशेने पसरवा आणि फक्त 1 मिनिटासाठी झाकून मंद आचेवर शिजवा. आणि सर्वात भारी गोष्ट माहितीये, क्रिएटरची गॅरंटी आहे की अगदी पहिला डोसासुद्धा तव्याला अजिबात चिकटणार नाही. नंतर डोसा उलटून थोड्या तेलावर किंवा बटरवर खरपूस भाजून घ्या. तर मंडळी, यावरून एकच प्रश्न उरतो, काय ही वेळ वाचवणारी आणि शिमला मिरचीचा चक्क कायापालट करणारी जादुई रेसिपी तुमच्या पुढच्या आठवड्याच्या टिफिन मेनूमध्ये जागा मिळवेल? मला तर वाटतं नक्कीच मिळवायला हवी. एकाच वेळी 2 गोष्टी करून वेळ वाचवण्याची ही पद्धत रोजच्या धावपळीत खरंच खूप उपयोगी ठरेल. आजच्या या एक्सप्लेनरमधून मिळालेली ही हॅक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला वेळ आणि चव या दोन्ही गोष्टींचा एकदम मस्त अनुभव मिळेल.